नमस्कार, मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी. शेवटी ती गोष्ट झालीच जी आतापर्यंत झालेली नव्हती. मित्रांनो, निवडणूक आयोगावर आरोप, ज्ञानेश कुमारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह, SIR विरोधात आक्रोश, सोशल मीडियावर वेगळ्याच प्रकारचा नॅरेटिव्ह, या सगळ्यांवर आतापर्यंत फक्त चर्चा आणि चर्चाच होत होती. पण हा मुद्दा पोलीस स्टेशनपर्यंत आत्तापर्यंत गेलेला नव्हता. जो मुद्दा आता राजकीय लोकांपर्यंत मर्यादित राहिला नाही, वोट चोरी. सोशल मीडियावर काही लोक या संबंधित चर्चा करत होते. याच मतचोरीच्या विरोधात आता पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली आहे. कर्नाटकच्या महादेवपुरम मधल्या मतचोरी संदर्भात राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्या संदर्भात कर्नाटक पोलिसांकडून या सगळ्यांची चौकशी सुरू आहे. पण या व्यतिरिक्त बंगलोरमध्ये मतचोरीच्या विरोधात एक मोठी केस नोंदवण्यात आली आहे आणि त्याच्यावर FIR सुद्धा झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही केस कोण्या राजकीय पक्षाकडून नाही, तर सर्वसामान्य नागरिकाकडून नोंदवण्यात आली आहे. राहुल गांधींनी जेव्हा पहिली पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा या महादेवपुरम विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या घोळ्याची संपूर्ण PPTच त्यांनी सादर केली होती, की त्याच्यात किती अवैध मतदार ऍड केले गेले, किती जिवंत मतदारांना मृत घोषित करण्यात आलं, किती मतदारांना चुकीच्या पद्धतीने मतदार याद्यातनं वगळण्यात आलं. आता याच मतदारसंघासंदर्भात बंगलोरच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली आहे. नेमकं काय म्हटलं या FIR मध्ये? VT राजू नावाच्या इसमानं ही FIR नोंदवली आहे. VT राजू यांच्या मते मतदार याद्यांमध्ये फेक वोटर्स ऍड करण्यात आले आहेत. मतदार याद्यांमध्ये या सर्वाधिक राजकीय नेते आणि राजकीय पक्ष जबाबदार आहेत. यांनी FIR मध्ये म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्ष, राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्या मर्जीशिवाय, यांच्याशिवाय मतदार याद्यांमध्ये एवढा मोठा घोळ होणं शक्यच नाही. त्यांच्या सहभागाशिवाय मतदार याद्यांमध्ये घोळ होणारच नाही. या सगळ्या प्रकरणाची बंगलोर पोलिसांकडून FIR नोंदवली गेलेली आहे. त्याची आता चौकशी बंगलोर पोलीस करणार आहेत. या सगळ्या प्रकाराची कर्नाटक SIT कडून आधीच चौकशी सुरू आहे आणि त्या संदर्भातले बरेच ठोस पुरावे कर्नाटक SITच्या हाती लागलेले आहेत. त्यामध्ये आपण न्यूजमध्ये बघितलंच असेल की एका कॉल सेंटर मधलं हा सगळा प्रकार सुरू होता. त्याच्यातल्या काही लोकांच्या खात्यात लाख 1.5 लाख असे पैसेही आले होते, टाकण्यात आले होते. त्यामधल्या काही लोकांची जबाबही नोंदवण्यात आली होती आणि त्याच्यातले काही लोक दुबईला पळून गेल्याची सुद्धा माहिती होती. या लोकांचे नावही काही वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आले होते. एका CA ला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्याच्याच लॅपटॉप कर्नाटक पोलिसांनी जप्तही केलेला आहे. या महादेवपुरम मतदारसंघातल्या BJPचे उमेदवार, जे BJPचे उमेदवार होते, त्यांच्या घरावरही पोलिसांनी छापे टाकले होते. त्यामध्ये काही कागदपत्र जाळण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचं स्पष्टीकरण देताना BJPचे जे उमेदवार होते त्यांनी असं सांगितलं की दिवाळीत घरातली कचरा जाळण्यात येतो, त्याप्रमाणे दिवाळीतला हा कचरा होता जो जाळण्यात आलेला होता. कर्नाटक SITनं निवडणूक आयोगाला या संदर्भात 18 वेळा पत्र पाठवलं होतं की महादेवपुरम मधील मतदाराचा आणि मतदार याद्यांमधला मतदानाचा आम्हाला तपासासाठी डेटा हवा आहे. मात्र काँग्रेसच्या आरोपावरून असं दिसतंय, काँग्रेसने असा आरोप केला आहे की निवडणूक आयोगानं 18 वेळा पत्र पाठवूनही पुरेसा डेटा, जो तपासासाठी उपयुक्त आहे असा पुरेसा डेटा कर्नाटक SITचा दिलेला नाहीये. या मुद्द्यावर सर्वच विरोधी पक्षी आरोप प्रत्यारोप करताय. 12 राज्यात SIR प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीवरून 98% फॉर्म्स जे आहेत SIRचे ते वाटले गेलेले आहेत. त्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये रॅल्या, आंदोलन सुरू आहेत आणि 14 डिसेंबरला या सगळ्यांच्या विरोधात
रामलीला मैदानावर राहुल गांधींची मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पण हा झाला राजकीय पक्षाचा विरोध SIRला किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात. पण या सगळ्यांच्या पलीकडे एका सामान्य नागरिकांनी ही केस नोंदवली आहे, त्याच्यावर FIR झालेली आहे. त्याच्यात त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा, राजकीय नेत्याचा आणि सरकारी अधिकाऱ्याचा उल्लेख केलेला नाहीये. VT राजू यांच्या मते की निवडणूक प्रक्रियेवर आणि एकंदरीत संपूर्ण निवडणुकाच्या याच्यावर काहीतरी चुकीचा प्रकार घडतोय आणि या प्रकाराला एक सजग नागरिक म्हणून आपण ही FIR नोंदवली आहे आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे याची चौकशी